श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या कोणत्याही दोन फुलापैकी एका फुलाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब बाळा, पृथ्वीवर तू झोपडीत राहण्यासाठी किंवा चिंता करण्यासाठी, पांघरण्यासाठी, उपाशी राहण्यासाठी आलेला नाही. अधिक समृद्ध जीवन जगण्यासाठी तुझा जन्म झाला आहे. होय माझ्या लेकरा, तुझ्या मनात तुझी इच्छा पूर्तीचा चित्र रेखाटलं गेलं आहे. त्यामुळे तुझं अंतर्मन आता प्रक्रिया देत आहे. काही न देता काही मिळवण्याचा प्रयत्न थांबव. फुकट जेवण कधीच मिळत नाही. काही मिळवण्यासाठी तुलासुद्धा काहीतरी देता आलं पाहिजे. जर तू त्याच्याकडे, आदर्शाकडे, धाडसाकडे मानसिकरित्या लक्ष दिलं तर तुझं गहमान नेहमी तुला पाठिंबा देईल. आणि होय माझ्या लेकरा, बघ, तुझ्या अंतर्मनाचा नियम तू जाणून घे. माझ्या बाळा, तुझा कसा बसा उदरनिर्वाह व्हावा अशी तुझी इच्छा नाही. तुला ज्या गोष्टी ज्यावेळी करण्याची इच्छा असेल त्यावेळी त्या करता याव्यात इतका पैसा तुला हवा असतो. त्यामुळे तुझ्या अंतर्मनाच्या समृद्धीला ओळख, त्याच्याशी परिचित हो. श्रीमंत होणं हा माझा हक्क आहे असा दावा करण्यासाठी पुरेशी हिंमतवान बना. स्वतःवर विश्वास ठेवा. पैशाला ईश्वर बनवू नका. तो फक्त एक प्रतीक किंवा चिन्ह आहे. लक्षात असू दे बाळा, ही खरी श्रीमंती तुझ्या मनात आहे. एक संतुलित जीवन जगण्यासाठी तू इथे आला आहेस. यामध्ये तुला आवश्यक तितका पैसा मिळवण्याचाही समावेश होतो. मनाने श्रीमंत हो. धन आपोआप तुझ्या पायाशी लोळण घेणार आहे. धन, पैसा आहे तुझं एकमेव उद्दिष्ट नाही बाळा. संपत्ती, आनंद, शांती तुझ्या सुप्त गुणाची खरी ओळख आहे. प्रेमाची अभिलाषा बाळग. सगळ्यासाठी वैयक्तिकरित्या प्रेम आणि सद्भावना ठेव. तुझं मन तुला या सगळ्या बाबतीत चक्रवाढ व्याघासह तत्वावर मोबदला देतो असतो. होय माझ्या लेकरा, अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे. जेव्हा तुझ्या शक्तीवर दृढ विश्वास ठेवतोस तेव्हा सुख तुझ्याकडे चालत येतो. मग तुझी स्वप्न आपोआप सत्यात उतरायला लागतात. तू कोणत्याही अपयशानंतर ही धवल यश मिळवू शकतो आणि तुझ्या मनात जतन केलेली इच्छा पूर्ण करू शकतो. जो ईश्वरावर विश्वास ठेवतो तो सुखी होतो. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि या व्हिडिओला लाईक कर. माझ्या बाळा, सुखाची निवड कर. सुखी असणं ही एक सवयी आहे. ज्या गोष्टी सत्य, प्रामाणिक, न्यायपूर्ण, शुद्ध आहेत त्याची प्रशंसा व्हायलाच पाहिजे. सकाळी डोळे उघडता स्वतःचं म्हणायचं, आज मी सुखाची, यशाची, योग्य कर्माची, प्रेमाची, शुभेच्छा, शांतीचा आणि माझ्या भगवंताची निवड करत आहे. आजवर तुला जे काही प्राप्त झाले त्याबद्दल तू कृतज्ञता व्यक्त कर. तुझे कुटुंब, तुझे सहकारी, सहयोगी याच्या शांतीसाठी, सुखासाठी, समृद्धीची तू प्रार्थना कर. सुखी होण्याची इच्छा हृदयापासून कर. तीव्र उत्कृष्ट इच्छाशिवाय काहीच पदरी पडत नाही. इच्छा म्हणजे कल्पनेचे आणि श्रद्धेचे अनवार ओढ. तुझ्या इच्छा प्राप्तीची कल्पना कर. इच्छा पूर्ण झाली असं अनुभव. भीती, राग, द्वेष आणि अपयशाच्या विचारात जर तू गुंतलास तर तू दुःखी होशील. लक्षात ठेव, तुझं जीवन तसंच असेल जसं तू विचार चांगले असेल. म्हणून तुझे विचार चांगले असेल तर मी स्वामीचा लाडका भक्त असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, तू सुख विकत घेऊ शकत नाही. काही कोट्यावधी लोक सुखी आहेत तर काही दुःखी. त्याच्याजवळ खूप पैसा नाही असं बरेच लोक सुखी आहेत तर काही दुःखी. पैसा ही काही सुखाची मास्टर की नाही. काही विवाहित लोक सुखी आहेत तर काही दुःखी. तुमच्या विचारात, भावनेत, मनात सुख असला पाहिजे. मनाच्या शांत कुशीत फुलणारा पीक म्हणजे सुख. तुमचा विचार रूपी नांगराला शांतीच्या, सुरक्षेच्या धाक्याला बांधा. मग तुमच्या सुखाची निर्मिती करेल. तुमच्या सुखात कोणताच अडथळा नसतो. बाह्य वस्तू हे सुखाचे कारण ठरू शकत नाही. ते परिणाम आहेत, कारण नाही.
तुमच्या अंतर्मनापासून सुखाचा सूचक चिन्ह मिळवा. सुख निवडा. सर्वात सुखी व्यक्ती तो आहे जे सर्वोत्तम व्यक्त करतो. प्रत्येक व्यक्ती ईश्वर सर्वोच्च आणि परमोत्तम आहे. ईश्वराचं साम्राज्य तुमच्या हृदयात आहे, म्हणून तुम्ही सुखी राहा. सर्वात सुखी व्यक्ती तो जो त्याच्यातील सर्वोत्तम बाहेर आणतो. सुख आणि सद्गुण परस्पर पुरस्कार आहे. उत्कृष्ट लोक सुखी असतात असं नाही, तर त्यांना जगण्याची कला अवगत असते. ते देखील सर्वात सुखी आहे. तुमच्यातील सर्वोत्तम रूपात ईश्वर तुमच्यात वास करतो. प्रेम, सत्य, सौंदर्य अधिक व्यक्त होऊ द्या. मग जगात सर्वात सुखी असलेल्या व्यक्तीपैकी तुम्ही सर्वाधिक सुखी असाल. म्हणून बाळा, घोडा ज्याला घाबरत होता प्रत्यक्षात काही अस्तित्वात नव्हतं. मानव प्राणी देखील दोरीला साप समजतो आणि त्याच्या मनात सापाबद्दल अधिक भीती वास करते. त्याचप्रमाणे माणसाला ज्याची भीती वाटते, जे त्रासदायक वाटतं, असं काही मुळीच नसतं. भीती हा केवळ एक विचार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मनातल्या भीतीदायक विचारांना जाळा. सर्व ठिकाणी विजय मिळणार असा विश्वास बाळगा. बाळा, बघ, छोट्या छोट्या गोष्टीतून सुख आपल्याला मिळत असतो. तुमचं मन नकारात्मक विचारात, उदास विचारात गुरफटणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. माझ्याजवळ लाखो रुपये असते तर मी सुखी झालो असतो. हा भ्रामक विचार, धन, संपत्ती, पैसा, सोनं हे तुम्हाला सुखी करू शकत नाही आणि तसेच तुम्हाला सुखी राहण्यासाठी आवडतसुद्धा नाही. सुख असतं ते तुमच्या विचाराच्या भावनेत. सुख निर्माण होण्यासाठी काहीतरी कृत्रिमपणे करावं लागतं असं बऱ्याच लोकांना वाटतं. कोणी म्हणतं जर माझ्या अध्यक्षपदी निवड झाले, कोणी म्हणतो मी हे बनलो, कोणी म्हणतं मी ते बनलो. पण सुख हे आध्यात्मिक अवस्था आहे. पदोन्नती, मान, सन्मान यावर सुख मिळाले असं नाही. तुमचं अंतर्मन जर सुखी असेल तर बाह्य मनसुद्धा सुखीच राहणार आहे. म्हणून बाळा, माणूस असा विचार करतो तसं त्याचं जीवन घडत असतं. त्यासाठी तुला ज्या प्रकारे विचार करण्याची सवय झालेली आहे ते तुझं वास्तव आहे. तुला आनंदी राहायचं असेल तर तू सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा आणि स्वामी महाराजांचे नाव घेत राहा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. जर तुमच्या एका शेअरमुळे कुणाचे तरी आयुष्य बदलत असेल तर तुम्ही त्याचे पुण्याचे भाग बनाल. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असे लिहा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.